आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। समाजाप्रती सिद्धकला संस्थेचे मोलाचे योगदान। शैलेशदादा देशपांडे। मिरज येथे विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींना महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान। मान्यवरांची उपस्थिती। सिद्धकला संस्थेने बांधिलकीतून समाजाभिमुख कार्य करून वेगळी ओळख निर्माण केली आहे। संस्थेचे प्रमुख प्राध्यापक गंगाराम सातपुते व त्यांच्या सहकाऱ्यांनी संस्थेच्या माध्यमातून दुर्लक्षित, उपेक्षित व निराधार घटकांना आधार देण्याचे कार्य केले आहे। या पुण्याईच्या कार्यात समाजानेही संस्थेला पाठबळ देण्याची गरज आहे। गेली 16 वर्ष गुणवंत व्यक्तींचा शोध घेऊन संस्था गुणीजनांच्या कर्तृत्वाचा गौरव करीत असून चांगल्या कामाची दखल घेत असतो। संस्थेच्या कार्यात सर्वांचे योगदान लाभत आहे। मात्र अडचण आल्यास सर्वतोपरी मदत करू, पण सामाजिक सेवा कार्यासह आदर्श व्यक्तिमत्वाचा गौरव ही परंपरा कायम सुरू ठेवावी, असे मत मिरज विद्या समितीचे अध्यक्ष शैलेशदादा देशपांडे यांनी व्यक्त केले। मिरज येथील सिद्धकला बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण समारंभात विविध क्षेत्रातील आदर्शवत व्यक्तींना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिरज विद्या समितीचे अध्यक्ष देशपांडे होते। त्यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह प्रसिद्ध रील स्टार अंजली आकडे, रेखाताई आकडे, श्री तानाजीदादा सातपुते उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सुनील माने, अर्जुन धुमाळ, पत्रकार अतुल भोजने, रोहित जाधव, रामभाऊ लामदाडे, बाबासाहेब पुजारी यांच्यासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आदर्शवत व्यक्ती व संस्थांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। यावेळी आई वृद्धाश्रम संस्थेचे प्रमुख संजय भोसले, सिने अभिनेते डॉक्टर दगडू माने, ॲडव्होकेट सुशीला घाडगे पवार, अंजली अकाडे, पोलीस निरीक्षक हाके, तानाजीदादा सातपुते, पत्रकार अतुल भोजने, रोहित जाधव यांची भाषणे झाली। या कार्यक्रमास नगरसेवक मोहन वाटवे, नगरसेविका अश्विनी विनोद कोळी, सुनील कोळी, प्रसिद्ध उद्योगपती गणेशदादा माळी, विठ्ठल तात्या खोत, सौ नीता आवटी, रामचंद्र लामदाडे, महेंद्र गाडे, शशी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। सिद्धकला संस्थेचे प्रमुख गंगाराम सातपुते यांनी स्वागत केले। उपाध्यक्ष गणेश कांबळे यांनी आभार मानले। दरम्यान पुरस्कार वितरण समारंभापूर्वी शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीच्या गीतगायनाचा कार्यक्रम झाला। कार्यक्रमाचे संयोजन राकेश सातपुते, सुजित पोवाळे, सुहानी सातपुते, प्रियंका तन्मोर, योगेश तन्मोर, पवन परमनावर साळुंखे यांनी केले। सिद्धकला फाउंडेशनच्या जर पार्श्वभूमी बघितली तर आता मगाशी बराच वक्त्याने यापूर्वीच सांगितलेलं आहे, मी परत त्या गोष्टी रिपीट करत नाही, कारण त्यांनी बरेच कोरोना काळ असेल करत कोरोना कालखंडात लोक अक्षरशः घरातून बाहेर पडत नसताना सुद्धा या सातपुते साहेब आणि कांबळे साहेब यांनी अतिशय सुंदर काम केले। अगदी गरीबातल्या गरीब लोकांना वेगवेगळे औषध पोहोचवण्याचं, घरापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर शैक्षणिक संस्था जाताच सांगितलं की आमच्याकडे आई नावाचे एक वृद्धाश्रम आहे, अतिशय भोसले साहेब अगदी तळमळीने ती वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत आणि सिद्धकला फाउंडेशनच्या माध्यमातून तेही त्यासाठीही अतिशय चांगल्या पद्धतीने ते मदत करतायत। त्याबद्दल मी खरंच सिद्धकला शैक्षणिक फाउंडेशनचं मनापासून कौतुक करतो, कारण त्याचबरोबर त्यांनी अलीकडच्या कालखंडात आता सातपुते साहेबांचा आमचा संबंध येण्यामागचं सगळ्यात कारण त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या लोकांना पोलिस अनेक ठिकाणी अडचणी येत असतात, त्या अडचणीसाठी नेहमी त्यांना आमच्याकडे नेहमी वेगवेगळ्या गोष्टीसाठी पाठपुरावा असतो। कुणाला ट्रॅफिक अडवलं असेल त्या दृष्टीने पाठपुरावा असेल, एखादी फायनान्स कंपनी असतील, वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात, तर त्यावेळेला आमची मदत घेऊन त्यांना कसं त्या व्यक्तींना कसं त्रासापासून आपले दूर करता येईल असे वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना मदत करण्याचं काम करत असतात। त्यांचं काम अतिशय कौतुकास्पद आहे। त्यांच्या आज हा भव्य दिवस जो पुरस्कार वितरण सोहळा त्यांनी घेतला, ही पुरस्कार घ्यायचं काम जरी आपल्याकडून होत असलं तरी ती पुरस्कार व्यक्ती शोधणं ही फार अवघड गोष्ट असते, कारण प्रत्येक क्षेत्रात ती व्यक्ती काय काम आहे, त्याच्यात पार्श्वभूमी काय याची बद्दल माहिती घेऊन
त्या व्यक्तीला निवड करणं ही फार अवघड गोष्ट आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने गेली 16 वर्ष या संस्थेच्या माध्यमातून हे पुरस्कार वितरण सोहळा त्यांनी चालू ठेवलेला आहे. असाच सोहळा त्यांनी पुढे भविष्यातही अशाच पद्धतीनं आपल्या विविध समाज क्षेत्रात जे वेगवेगळ्या क्षेत्रात जे लोक काम करतायत त्यांच्यासाठी त्यांनी देत राहावं अशी मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. आणि खरंच या कार्यक्रमाला आमचीही निवड केली त्याबद्दल या पुरस्कारासाठी त्याबद्दलही मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. आणि ज्यांना हा पुरस्कार मिळाला संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.